मित्रो, आता मी आहे दौलताबादच्या किल्ल्यामध्ये. एकेकाळी देवगिरीचा किल्ला म्हणून बोलण्यात येणारा हा किल्ला 11th सेंचुरीमध्ये तयार करण्यात आलेला होता. समोर 13व्या सेंचुरीमध्ये याला दौलताबादचा किल्ला म्हणून नामकरण करण्यात आलं. मित्रो, या ठिकाणी अनेक राजवटी झाल्या. मराठी असो, निजाम असो, मुघल असो, त्यानंतर वेगवेगळ्या राजवटी, तुगलक असो, अनेक राजवटी या ठिकाणी राहून गेलेल्या होत्या. म्हणून इतिहासात एक राजधानी म्हणून सुद्धा या किल्ल्याला नाव मिळालेलं आहे. आणि मित्रो, याला दौलताबादचा किल्ला यासाठी म्हटलं जातं कारण ग्वालियर असो, आग्रा असो, MP, UP, राजस्थान जेवढे काही राजवटी प्रत्येक स्टेटमध्ये झालेल्या आहेत, इथूनच पैशाची निर्मिती केल्या जात होती याच ठिकाणाहून. म्हणून या गावाला दौलताबाद म्हणून नाव पडलं. काही नाणी सुद्धा मला इतिहासकालीन मिळालेली आहे. तुम्हाला लागत असेल तर सांगा. हे बघा, ही यादवकालीन नाणी, त्यानंतर तुगलककालीन नाणी, त्यानंतर शिवकालीन नाणी, काही ब्रिटिशकालीन नाणी. माझ्या रील्स बॉक्सच्या कमेंटमध्ये लिहा तुम्हाला जर यावरती सेपरेट व्हिडिओ पाहिजे असेल तर. थँक्यू सो मच.